मुरुम नाईकनगर तांडा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील युवक पवन गोपीचंद चव्हाण हा युवक बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावा याकरिता त्यांनी राहत्या घरी नाईकनगर तांडा येथे सुसाईड करून आत्महत्या केलेली आहे आणि आज मुरुम पोलीस स्टेशन येथे त्या संदर्भाचा अरीतसर FIR नोंद झालेली आहे आणि बंजारा समाजाच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही एक कळकळीची विनंती करू इच्छितो। जो काय बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गासाठी आज जो काय आमच्या बंजारा युवकांनी जो काही आत्महत्या केलेला आहे, जो काय बलिदान दिलेला आहे, हा बलिदान कदापि बंजारा समाज सहन करणार नाही। आणि आज जो युवक पवन चव्हाण हा जो युवक आत्महत्या करून जे काय आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे त्याच्या आत्म्याला बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि कळकळीची विनंती या शासनाला करू इच्छितो की हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं त्यांची इच्छा होती तो पवन चव्हाण जो युवक तो जो बलिदान दिलेला आहे या आरक्षणासाठी त्याची इच्छा होती की आमच्या बंजारा समाजाला देखील इतर प्रवर्गाप्रमाणे एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे। आणि गेली 8-10 दिवसापासून हा पवन चव्हाण हा मुलगा प्रत्येक आरक्षणासाठी जे काय आंदोलन चालू आहेत, ज्या काय बैठका चालू आहेत, या ठिकाणी तो जातीनं हजर होता आणि या शासनाच्या वतीनं या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण दिल्याच्या नंतरच हा जो युवक बलिदान गेलेला आहे त्या युवकाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही। कळकळीची विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊन आमचा जो युवक हा जो मरण पावलेला आहे, जे या बंजारा समाजासाठी बलिदान दिलेला आहे, तो आरक्षण दिल्याच्या नंतर या युवकाच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्याला श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल एवढीच मी कळकळीची विनंती करतो।